बाप रे बिग प्रॉब्लेम काय सांगतोस बिग प्रॉब्लेम कोणता रे बाई तुम्ही मुत्ताना फुटणं धरून निघतो निघतो थंडी गारठाने धरून निघतो निघतो ना मध्ये सांगा बरं मी मुतल्यावर झाडच निघतो काय होतंय झोपून महत्वाचा आहे वापरून निघल मी हागीच खालेल तर तुम्हाला 3 गोळ्या देतो 1 कॅप्सूल आहे 2 टॅबलेट आहे आणि 1 तुम्हाला जालीम मुळी देतो कुणी मुळी आहे अशी खलबत्यात घ्यायची अशी चेचायची त्याला रस गाळणीमध्ये गाळायचा कळशी मध्ये घ्यायचा आणि 1 घोट मारला अरे 1 घोट घेतला की डोकं कसं बाथरूमच घाबरत नाही काही बघा इकडं आमचं टनटन चाललं होतं पण तुमच्या मुलींचा काही ठेका चुकला नाही त्यांचं बी टन 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 ह्यालाच अर्थ तुमच्या मुली कलावंत आहे कोणची कलाकार आईच्या गावात पाऊस पडला इंस्टाग्राम फेमस तुमच्या मुली ए नशीब आपलं इंस्टाग्राम फेमस पुरी आहे बरोबर अरे कोमल काजल प्रिया गायत्री बोलू का मी कोमल काजल प्रिया गोमूत्री गायत्री काय मला ऐकू आलं गोमूत्री गायत्री नमस्कार तुम्ही इंस्टाग्राम फेमस आहे म्हणतात मग तुमचं इंस्टाग्राम मधलं गाजलेलं गाणं कोणचं आहे तेवढं दाखवा ना टायमिंग देऊ 1 2 3 स्टार्ट जंगल में शेर मित्रांनो तुम्हाला पटलं खरं सांगा अहो तुम्ही माझे मित्र आहे माझे चाहते आहे असं ठिलं पटलं ना तुम्हाला अरे जंगल में शेर उतरी घुसरान घुस निघाली अरे काय इंस्टाग्राम फेमस आहे सगळं उठलेलं कार्यक्रम अरे चढतं चाललंय चढतच गेलं पाहिजे बरोबर पिसारा फुटलेला आणि हरण वाळलेली आणि ही लांडुरी बोले लांडूर तिला मला अंड देते का नाही तिने तुला अंड दिला पण त्याच्या अगोदर जंगलातल्या वाघाचं तुला खाल्ला असत रे तू काय करशील आणि ही वा साया ही काही काटा नाही मारत एखादा काटा मारती अरे काय आम्ही सुद्धा इंस्टाग्राम फेमस आहे आमचं बघा इंस्टाग्राम मग तुम्हाला कळेल उठा मी खचूर काढणारे लेकरा हो वर काढतो अरे माझ्या साथीदार टायमिंग देऊ 1 2 3 स्टार्ट त्याला साखळ दोन्ही खालं ए तुला काय राज मस माग तुला काय अक्कल कुणा पुढं मी जातीन डुंगडुंग करत बसती फक्त वसवर बाबा
माझ्या मित्रांचं मी मन मोडणार नाही तू बी जोडी झालं टायमिंग देऊ कुठे गेला रे कोण रे आता आमच्या त्याच्या मायला तुला काय आणि मला काही बी लाज फक्त माझ्याच पुढं डोंगडोंग डोंगडोंग करायचं बेवफा श्रम विसरलीस आपलं लहानपणाचं प्रेम गद्दार है तो गद्दार कॉमेडीला 5-5-6 लाख लाईक मिळत नाही घेतो माझ्या मित्रांनो घेतो सच में झुकना नहीं साला गद्दार है तू गद्दार बाई तिला 20-25 लाख इंजेक्शन द्या ती कोणाला बी चावत सुटेल राहू कशी कराय आपण एकदा स्टेजची पायरी चढलो ना की दिलं पडत नाही आणि जातीवंत कलाकाराला कधीच लाज नसती बरोबर आहे का अजून एक कलाकार आहे अजून एक कला आहे दाखवू कपडे काढा मित्र कमरेच्या वरचाच भाग काढायचा खालचा तसाच ठेवायचा मी तर कशाला ठेवू मी बी काढतो कसा कासाला लागलोय कासाला नाही लागला का वाढला टायमिंग देऊ 1, 2, 3 स्टार्ट समाधान वाटलं तुला कसं वाटलं मीठ कमी तुझं कसं काय बाबा तू पाहतला त्याच्याबद्दल वाईट नाही वाटलं फक्त नाकातली केस जळले मध्ये मध्ये एवढे वाटत कोण आहे माहित नाही कोण आहे सांगू तुला कोण आहे सांगू अरे यही तो है मुस्कान का आशिक
केल्यामुळे आम्ही जरा तुमचे टिंगर केले. असं ना? आम्ही सुद्धा कलाकार माणसं आहे. तुम्ही कलाकार आहे. येतं काय? ऐक तुला कळत आहे ते ऐक.
माझ्या प्रिय मित्रांना सगळं होईल फक्त आमच्या लेवल प्रमाणे होईल. हा होईल अहो दादा सगळं होईल पण आमच्या लेवल प्रमाणे होईल. आता लगेच घेऊ नाही नाही तसं नसतंय. नाही तसं नसतंय भाऊ. आमची एक लेवल असते. घेतो कसकस कांदारा घेतो पण लेवल शिरके. फक्त विनंती आहे सगळं होईल फक्त शांत बसा. घेतो फक्त आमच्या लिस्ट प्रमाणे होईल. सर्व माझ्या रसिकांना माझ्या प्रिय मित्रांना माझ्या चाहत्यांना माझ्या इथं आलेल्या काही वडील भाई मंडळीला आतापर्यंत खरंच तुम्ही आमच्या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल आधार दिल्याबद्दल पार्टी आपली ऋणी आहे आभारी आहे. सांगायचं म्हणजे तुम्ही टाळ्या वाजवा शिट्ट्या वाजवा भरपूर एन्जॉय करा वंसमोर करा. फक्त एकच विनंती आहे दादा की उठून पुढे नाचू नका. आणि हो भाऊ मोबाईल घेऊन इथं पुढे नका उभा राहू. साईडला उभा राहा. हा पोलीस कॉन्स्टेबल जरा स्टेज जवळ या. हाय SRP आहे. हा चला बसा. चला मित्र बसा. आणि रसिकांच्या आडवं नका उभा राहू बरं का. हा त्यांना साईडला घ्या. बसा भाऊ बसा बसा. हा काय मिळते. हा बसले का. आणि बरं का दादा फक्त खाली बसून हो. अहो तुम्ही उभा नका राहू कॅमेरा घेऊन खाली बसला भाऊ. काय मागच्या रशियाला दिसत नाही हो. असं नसतंय ते. मागावी तिकीट काढून पब्लिक आलाय ना. हा तुम्ही शिट्ट्या वाजवा टाळ्या वाजवा वंसमोर करा. फक्त एकच विनंती आहे की उठून कोणी नाचू नका. कारण उठून नाचल्यामुळे गोंधळ होतो. आता बघितलं ना उभा राहिल्यामुळे गोंधळ होतो. आपापसामध्ये भांडणं होतात. कार्यक्रमाचा मूड जातो. हा एन्जॉय भरपूर करा. फक्त बसून उठून कोणी नाचू नका. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्या पार्टीनुसार एक पॉवरफुल कॉमेडी वगनाट्य माझ्या आजी विठाबाई भाऊबाग नारेगावकर माझी आई आणि माझे वडील योग सम्राट रामचंद्र लक्ष्मण बनसोडे ह्या तिन्ही महान कलावंतांच्या काळामध्ये ते वगनाट्य फार गाजलं होतं. तेच वगनाट्य आम्ही आपल्या समोर सादर करणार आहोत. ते म्हणजे मुंबईची केळेवाली. मुंबईची केळेवाली. तेव्हा हे वगनाट्य देखील चांगल्या तऱ्हेने ऐका पहा हीच विनंती. आणि आतापर्यंत चांगलं सहकार्य केलं आहे तसेच इथून पुढील कार्यक्रमाला देखील असंच सहकार्य करा हीच विनंती. धन्यवाद 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 धन्यवाद. बोलूया पुन्हा एकदा सुदर्शा गीताकडे. रसिको याचं हिंदी चित्रपटामध्ये दबंग 2 सिंगम 2 त्याप्रमाणे आपलं मराठी सुद्धा काही कमी नाही. मराठी सुद्धा असा एक चित्रपट आलेला आहे दगडी साळ 2. या चित्रपटातील एक सुंदर गीत आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. यासाठी आपल्या समोर येत आमच्याकडे संदेश नृत्य कलावंत विकी शेवगावकर त्यांना साथ देत आहेत. आमच्या कंपनीच्या सुंदरशा नृत्यमाला लक्ष्मी संभाजीनगरकर. पाहूया दगडी साळ 2.